हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्चना व्लॉगमध्ये. तर आता इकडे सगळेजण दादांना भेटण्यासाठी आलेले होते आणि सगळ्यांच्या इकडे छान अशा गप्पा सुरू होत्या. तर इकडे वैशू मावशी, चंदा मावशी, शुभम भाऊ, ऋतुताई हे सगळे आलेले होते. जयाताई दादा आपण पण आहे ना म्हणजे हा तू काय म्हणतोय आम्ही निघालो तर तुम्ही कॅन्सल व्हाल. तुम्ही कॅन्सल आम्हाला वाटलं आम्ही गजरे बिजरे लावतात. जयाताईंनी सगळ्यांसाठी भेळ आणलेली होती. मग आम्ही सगळ्यांनी छान अशी दुपारी 4 ते 5 वाजता मस्त भेळ खाल्ली. त्यानंतर मग एक एक पाहुण्यांची ये जा सुरूच होती. मग अलका मामी आणि कल्याणीताई, लता मावशी ह्या सगळ्या आलेल्या होत्या. तर कल्याणीताईंचे मिस्टर पण आलेले होते, पण ते थोडेसे बाहेर गेलेले होते. ते थोड्या वेळाने येणार होते. मग मी इकडे सगळ्यांसाठी छान असं दूध ठेवलं आणि कल्याणीताईंच्या छान अशा गप्पा चालू होत्या. त्यानंतर इकडे सगळेजण परत संध्याकाळी पुन्हा घर भरलं आणि सगळेजण आलेले होते. प्रियंकाचे मिस्टर, गौरव भाऊ, नाना म्हणजे दादांचे भाऊ, मामा आणि इकडे अरुणाताई, दादा बसलेले होते आणि सगळ्यांच्या छान अशा पुन्हा एकदा गप्पा सुरू होत्या. सईचं आणि अंशूचं मस्त खेळायचं काम चालू होतं. आणि आता आहे ना इकडे मी स्वयंपाकासाठी घेतलेलं होतं. तर कल्याणीताई त्यांचे मिस्टर खूप दिवसांनी आलेले होते. मग त्यांना खूप आग्रह करून जेवणासाठी थांबवलं, कारण की ते थांबतच नव्हते. भाऊंना क्लास असतात ना ऑनलाईन, मग त्यामुळे ते काही थांबत नव्हते. पण मग आम्ही त्यांना थांबवलं. मग ते जेवण वगैरे करून जाणार होते. तर मग आजचा मेनू असा होता: पनीर भाजी, मुगाचं वरण, भात, चपात्या आणि बटाट्याची भजी. तर असा काही आजचा मेनू होता. तर मी इकडे पोळ्या करून घेत होते. तर जयाताईंशी गप्पा मारत होते, कारण की कल्याणीताई थोड्याशा बाहेर गेलेल्या होत्या. मामींना आहे ना दिंडीसोबत पायी जायचं आहे, तर त्यांची थोडीशी तयारी करायची होती. तर कल्याणीताई तिकडे गेलेल्या होत्या आणि इकडे जयाताई बसलेल्या होत्या ना, तर त्याही माझ्याशी गप्पा मारत होत्या. तर पोळ्या करता करता आमच्या दोघींचं बोलणं चालू होतं. बाकीच्या घरातले सगळेही पाहुणे गेलेली होते आता. आणि मग कल्याणीताई आणि त्यांचे मिस्टर थोड्या वेळानंतर पुन्हा येणार होते. आज दिवसभर खूप साऱ्या पाहुण्यांची ये जा सुरू होती. तर साक्षीचे मम्मी पप्पा पण आलेले होते, पण नेमकी घाई गडबडीमध्ये त्यांचा व्हिडिओ घ्यायची मी विसरली. तर तेही दादांना भेटण्यासाठी आलेले होते. तेही दादांना भेटून गेले. मी तुम्हाला बोललेच आहे मागच्या व्हिडिओमध्ये, जसं जसं प्रत्येकाला माहीत होईल तसं तसं प्रत्येकजण भेटायला येतं. तर आता इकडे माझ्या पोळ्या होतच आलेल्या होत्या. बाकीचा सगळा स्वयंपाक तयार झालेला होता. पनीरची भाजी, वरण, भात सगळं रेडी झालेलं होतं. फक्त आता जेवायला बसल्यानंतर गरमागरम भजी काढायची होती. तर भजी जयाताईंनीच केली छान अशी, कारण की मग मी सगळ्यांसाठी मस्त ताटं केली आणि जयाताईंनी गरमागरम भजी केली. ज्या दिवशी घरामध्ये कोणी पाहुणे रावळे येतात ना, त्या दिवशी घर छान असं भरलेलं वाटतं आणि सगळेजण गप्पा मारत असले की खूप छान वाटतं आणि खूप छान म्हणजे सगळ्यांसोबत दिवस जातो. पोळ्या झाल्या आणि त्यानंतर भजी तळायला घेतली. इकडे छान असं वरण झालेलं होतं मुगाच्या डाळीचं आणि इकडे आपली पनीरची भाजी पण छान अशी मस्त रेडी झालेली होती. तर आज भाजीला आहे ना थोडंसं तेल कमी टाकलेलं होतं. इकडे ना माणसांना जेवणासाठी बसवलं, मिस्टर, दादा, भाऊ आणि मामा. तर ह्या चौघांना पहिले जेवणासाठी बसवलं. तर कल्याणीताईही मला वाढण्यासाठी मदत करत होत्या. तर मी 2 मिनटं व्हिडिओ घेतला, त्यानंतर मीही वाढायला घेतलं आणि माणसांची जेवणं झाली. त्यानंतर मग आई, जयाताई आणि कल्याणीताई आणि मुलं हे सगळे जेवायला बसले होते. मी तर काही संध्याकाळी जेवण करत नाही, त्यामुळं मी काही जेवायला बसले नाही. बाकीचे सगळे जेवण करायला बसलेली होती. मग पनीरची भाजी छान झालेली होती. जयाताईंना आवडलेली होती, कल्याणीताईंनाही आवडली होती. कल्याणीताई आल्या होत्या, निघाल्या आता. भाऊ पण चालले. सर्व आम्ही बनवून ठेवलं आणि तुम्ही आले. यायचं होतं खरंच, पण काय काय माहिती काय अरुण आकांताचं काय तुम्ही येणार आहे का? सगळे
यांना पार्सल करायचे ना तुम्ही, या आल्या नाही. पण मला म्हणे का आम्ही येणार आहे. अरुण अक्का पण अरुण अक्काचं मुक्कामी येतील आता या. आलंच ते मग येऊ का गं? काका मला आराम करा. येऊ आम्ही निवांत. जा हळूहळू जा. तुम्ही या आता नाशिक. हो हो नाशिकला या. हो नक्की. आज दिवसभर उभे आज होते ना. जमले आज ना. नाही हो नाही, सवय आहे पाहुण्यांची आता. हळूहळू जा. ताई आल्या होत्या, आता निघाल्या. आता तुम्ही असं वाटतंय माझं स्वेटर एवढं मोठं झालंय ना तुम्हाला डायरेक्ट काश्मीरला आल्यासारखं वाटतंय. थंडी खूप होती ना, दुपारी स्वेटर घालून नव्हत्या आल्या. आज थंडी जास्त आहे. हा राहुल पण आले होते बाबांना भेटायला. आता मला सोडवायला देते त्याला. मिस्टर गेले वॉकला, त्याच्यामुळे मग हा डाएट खूप जास्त मानावर घेतलाय. कॉलेज कडे गेलाय. मला मी फोन केला म्हणजे 15 मिनिटात येतो, पण अजून किती वेळ लागतो. आता 9:30 झाले. हा जायचंय. मामा बारीक होणार आहे लवकरात लवकर, राहुल सारखे मानावं घेतलंय भाच्याच. मामी पण बर का, मामाच नाही फक्त मामी पण. हा मी झाल्यावर सगळ्यांना दाखवल. आले मामा पण. आला. गेट वाजलं का लगेच कळतं आमचं. चला कोण येते? हा निघाला होता. ए तुला स्वेटर नाही घालायचं? चल मी जातो. काय मावशी येईल काय? खूप जास्त दमले काय? बाप रे एवढ्या लांब. राहुल मामाचं जर्किंग जा ना घालून मग. ए जाऊ का मी? परत तुला इकडे यायचं, परत जायचं. परत मला पाय पाय चालायला. आता चाललंय दादाला भेटायला. गाडी होती घरी, गाडी घेऊन आलो असतो. बरंय बरंय, थोडं पायी पायी चाललंच पाहिजे. पाय पाय चालायचं तेवढं चालून घ्यायचं. हम्म. खरंय खरंय. आता मामा पण जास्त गाडी वापरते नाही, थोडीफार. बाय कर जाय तुला. येते भाऊ खिशात. आरुष दादा बाय बाय, टाटा. आरुष दादा तर डायरेक्ट जादू झाले हो. ए फक्त असं एकदा दाबायचं. तू ब्लॉक करू राहिला गाडी. असं एकदाच दाबायचं. सांगून दे, नाही तर मग परत त्याला कन्फ्युज होईल. नाही होती. चावी पुढे हे बटन दाबलं. पाहिले का अण्णा परत? इलेक्ट्रिक स्कूटीचा खूप जास्त गोंधळ असतो. बंदच करणार नाही मी. चावी असली ना का आणि अण्णा तुला जेवण आला ना, फक्त बंद नाही केली तर अण्णा येऊ शकतो. फक्त बंद नाही कर. माहिती का? हा तुम्ही आज खूप जास्त दमले, पण थोडेसे मागे व्हा. का बरं? थोडेसे बारीक दिसायला लागले. चला. 5 काय हो? तेवढं अंतर करू. अहो बसा तशाच. थांबा देते मी. घेतलं का? बाय बाय, लवकर या आम्हाला भेटायला. चला आता आत्ता गेली, आपलं राहिलेलं काम कंप्लीट करू. ये बाय. नुसतं जेवण झालं, कल्याणीताई गेल्या आणि त्यांच्या मागोमाग लगेच जयाताई पण गेल्या. जयाताई जरा वेळ बसल्या होत्या, कारण की त्या मिस्टरांची वाट बघत होत्या सोडण्यासाठी. त्यामुळं मग त्यांनाही थोडासा घरी जाण्यासाठी उशीर झालेला होता. तर त्या गेल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासले, किचन स्वच्छ करून घेतला. तर आता भांडे वगैरे घासून झालेले होते. त्यानंतर किचन क्लीन करून घेतला छान असा. भजी वगैरे तळली की गॅस आहे ना पूर्ण तेलकट वगैरे होऊन जातो, तर थोडासा घासून घेतला विम जेल वगैरे टाकून, म्हणजे छान असा क्लीन होऊन जाईल. त्यानंतर स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि छान असा आपला किचन क्लीन झालेला होता. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच किचन कसा क्लीन झालेला होता ते. संध्याकाळची भांडी वगैरे मी संध्याकाळीच घासून टाकते, कारण की सकाळपर्यंत काही ठेवत नाही आवडत मला. माझी म्हणजे पहिल्यापासूनच सवय आहे की संध्याकाळची भांडी संध्याकाळीच घासून टाकायची ते.
कितीही वेळ झाला तरी मी संध्याकाळी भांडी ठेवत नाही आणि किचन पण क्लीन करून घेते, कारण की मग सकाळी काही जास्त काम आपल्याला राहत नाही. किचन फ्रेश असला की सगळं घर छान असं फ्रेश वाटतं. आणि आता इकडे माझं किचन क्लीन झालेलं होता आणि मी संध्याकाळी 1 कपभर दूध घेते, तर माझ्यासाठी दूधही ठेवलेलं होतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांना शुभरात्री.